अफजल खानाच्या वकिलाचं आडनाव रितेश देशमुखनं मुद्दाम लपवलंय. कृष्णाजी भास्कराच्या समोर कुलकर्णी हा शब्द लिहायला रितेश देशमुख घाबरला होता का? असे काही प्रश्न पिक्चर बघताना मला माझ्या मित्रांनी विचारले, म्हणून मी त्याचं उत्तर देतो. मुळात खानाच्या वकिलाचं नाव कृष्णा भास्कर कुलकर्णी नव्हतंच. त्याचं नाव होतं फक्त कृष्णाजी भास्कर. त्याचं आडनाव कुलकर्णी होतं असं कुठलाही मेन्शन ऐतिहासिक पुराव्यांमध्ये नाहीच आहे. आता मला काय त्या कृष्णा भास्कराचा पुळका नाहीये, पण आपलं काम आहे इतिहास सांगणं, तेच मी करतोय. समकालीन पुराव्यांपैकी कवींद्र परमानंदांच्या शिवभारतामध्ये, जे दे शकावलीमध्ये, जे दे करणेमध्ये किंवा अगदी अफजल खानानं पाठवलेल्या कुठल्याही पत्रांमध्ये त्याच्या आडनावाचा उल्लेखच नाही. एकतर कृष्णा, कृष्णाजी, कृष्णाजी भास्कर किंवा कृष्णा पंडित असे उल्लेख आहेत, पण कुलकर्णी हा शब्दच ऐतिहासिक साधनांमध्ये नाहीये. त्यामुळं आपल्या ह्या सगळ्या ब्राह्मण, क्षत्रिय, मराठा, हिंदू, मुस्लिम या सगळ्या वादामध्ये आपण कृष्णा भास्करला लाख शिव्या देऊ, पण त्या कुलकर्णी आडनावाला मात्र आपण बदनाम नको करायला. आणि एक लक्षात घ्या, मग तो अफजल खान असो, कृष्णाजी पंडित असो किंवा बडा सय्यद असो, छत्रपती शिवरायांवरती उचलला गेलेला प्रत्येक हात छाटला जायलाच पाहिजे.